नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 20 वर्षापासून रेशनमध्ये घोटाळ्यांचा आरोप, नागरिकांचा संताप, चौकशी करून दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी। धारणी तालुक्यातील बेरागड परिसरातील कोंडोडगना येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात गेल्या तब्बल 20 वर्षापासून रेशन वाटपात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि तहसील प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। तक्रारीनुसार रेशन कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या गहू व तांदळाच्या वाटपात प्रत्येकी 1 किलो म्हणजेच एकूण 2 किलो धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय ई-पास मशीनची पावती न देणे, स्टॉक बोर्ड न लावणे, वेळेवर धान्य वितरण न करणे तसेच शासनाकडून येणाऱ्या धान्यांचा काळाबाजार होत असल्याचाही गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की याबाबत कोणीही आवाज उठवल्यास संबंधित दुकानदाराकडून धमकी दिल्या जातात, त्यामुळे अनेक लाभार्थी भीतीपोटी पुढे येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे। या निवेदनावर अनेक रेशन कार्डधारकांच्या स्वाक्षरी असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या गंभीर आरोपामुळे धारणी तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन या तक्रारींची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि चौकशीनंतर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यांच्यासोबत रोज आम्ही 20 वेगवेगळे BLOs त्या ठिकाणी बसवतोय आणि त्या 20 BLOsला त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांची काय अडचण येते समजून घेतोय। काही ठिकाणी काही BLOsला समजा शिक्षक आहेत तर त्यांचे शिक्षकांना मुख्याध्यापक सहकार्य करत नाही, अशा पद्धतीचे काही फीडबॅक आले तर त्या तत्काळ आम्ही शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक यांच्या थ्रू त्या संबंधित संस्थेला किंवा तिथले जे सुपरवायझर आहेत त्यांना सूचना देतो, जेणेकरून शाळा ज्या आहेत त्या सकाळ सत्रामध्ये त्या ठिकाणी नियोजन होतील, जेणेकरून सकाळ सत्रामध्ये शैक्षणिक काम होईल आणि दुपार सत्रामध्ये